ठिकाणी शिफ्ट करा. जर का जागा तिथे होत नसेल तर प्लीज. ओके, सगळे तयार आहेत? क्या बात आहे, आवाज मोठा आलाय. कर्णधाराला विनंती करेल की आपण यायचंय. शैलेश करावडे यांच्याशी आम्ही चर्चा करणार आहोत. शैलेश, पहिल्या 2 मॅच, तिसऱ्या मॅच मध्ये एंट्री करण्याची संधी, त्याच्यामध्ये शिस्तबद्ध पद्धतीने थर रचत असताना सामना जिंकला आणि आता सुपर 8 मध्ये आल्यानंतर एक तुमच्या शेजारचा प्रतिद्वंदी संघ त्याच्या समोर सामना करायचा आहे. तर कशा पद्धतीचा खेळ आम्हाला बघायला मिळेल? भले ते आमचे मित्र असतील किंवा आमच्या बाजूचे असतील, ग्राउंडवरती फक्त गेम, फक्त 100% देणं एवढंच आम्हाला माहिती आहे आणि आम्ही देणार ते. काल थोडा आम्ही प्रॅक्टिसच्या वेळेस थोडा आम्हाला त्रास झाला होता, 3-4 अटेम्प्ट आमच्या अनसक्सेस झाल्या, त्यामुळे थोडं मुलं कॉन्फिडन्स डाऊन झालेला. पण आता नाही, आता मागे बघणारच नाही पहिली गोष्ट तर. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या मॅच साठी. टीम, कसा आहे कॉन्फिडन्स? हाऊज द जोश? हाऊज द जोश? विश यू ऑल द बेस्ट. आणि आता आपल्याला हेच बघायचं आहे की काय होतंय, काय घडणार आहे. Preparation time starts. मनवेलपाडा चॅलेंजर्स, गेल्या वर्षीचं विजेतं पथक, आई जीवदानी गोविंदा पथक, सगळ्या दडपणातून बाहेर येऊन एकावर एक थर रचत वेगाने पुढे वाटचाल करत हे 7 थर आणि 3 एके लावण्याचा हा त्यांचा प्रयत्न. करो या मरोची वेळ आणि त्यात सावकाश सलामी यशस्वी दिलेली आहे. सावकाश उतरायचं आहे, उतरताना वेळेचं बंधन नाहीये, लक्षात घ्यायचंय. यशस्वी 7 थर 3 एक्क्या सहित सावकाश उतरायचं आहे, आरामात. सावकाश. Attempt successful with 0 penalty. मिळालेल्या संधीचं सोनं कसं करायचं हे यांना बरोबर माहित आहे. एक संधी मिळाली आणि त्या संधीचं अगदी सोनं करून दाखवलेलं आहे मनवेलपाडा चॅलेंजर्स.
वेल डन टीम. खूप चांगला एफर्ट, खूप चांगला परफॉर्मन्स आणि यशस्वीरित्याने त्याने थर उतरवलेले आहेत आणि आता पहिली मॅच तर झाली आणि पहिल्या मॅच मध्ये खूप चांगली रंगत दोन्ही संघांमध्ये बघायला मिळाली आहे. आता रिझल्ट गुलदस्त्यामध्ये आहे, म्हणजे आमच्या नजरेत सुद्धा आलेला नाहीये. सो रिझल्ट नंतर आपल्याला मिळेल, पण त्या अगोदर पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो, आठवा ते डिवाइन स्कूल, ज्या डिवाइन स्कूलमध्ये आपण क्षितिजोत्सवाचा फायनल डे केला होता आणि त्यावेळेला रात्रीपर्यंत म्हणजे जवळजवळ 9:30-10 वाजेपर्यंत एकच चर्चा चालू होती की सकाळपासून सगळे बाळगोपाळ इतके थकलेले आहेत, तर 7 थरांचा अटेम्प्ट त्यांना लावण्यासाठी देणं हे रिस्की आहे. आणि असं असताना आमची संपूर्ण दहीहंडी असोसिएशनची टीम त्या गोष्टीवरती ठाम होती. कॉम्पिटिशन आहे तो थोडा तकलीफ होगा आणि ते तुम्हाला करावं लागेल. आणि आमच्या दहीहंडी असोसिएशनच्या टीमनं ते 7 थर लावण्यासाठी सांगितले. आश्चर्य